भाऊ एक मिनिट आहे दादा, थांबा थांबा थांबा. अरे मुख्यमंत्री साहेबांचा फोन आहे, 5 मिनिटं थांबा रे बाबू. सर्वांना विनंती आहे, 2 मिनिटं शांत बसा. साहेबांचा फोन आलेला आहे, 2 मिनिटं. साहेब नमस्कार, दीपक बोराड. आपल्याला कल्पना आहे की आपण आता गेली अनेक वर्ष हाताळतोय, त्यातनं मार्ग काढायचाही प्रयत्न करतोय आणि कायदेशीर दृष्ट्याही आपण नेहमी योग्यच भूमिका त्यात घेतली आहे. पण त्यातल्या काही अडचणी आहेत त्या आपल्याला दूर कराव्या लागतील. तर ते कसं आहे की तुम्ही एकदा मला असं वाटतं या तुमच्याही काय आयडियाज आहेत ते समजून घेऊ, काय अडचणी आहेत त्याही आपण त्याच्यावर चर्चा करू आणि मार्ग काढायचा प्रयत्न करू. आपल्याला मार्गच काढायचा आहे. आपल्याला काही म्हणजे तुम्हाला माहिती आहे पहिल्या दिवशीपासून मी एक खंबीर भूमिका यात घेतली आहे, पण त्यात वेळोवेळी अडचणी येत गेल्या तर तुमचाही अभ्यास आहे, तुमच्या अभ्यासाच्या अनुरूप किंवा तुमच्या सोबतचे जे काही ज्यांचा अभ्यास असेल अशा लोकांना सोबत बसून ऍडव्होकेट जनरलला बोलून घेऊ. ऍडव्होकेट जनरलशी आपण त्या ठिकाणी तुमच्या बैठकीत चर्चा करू आणि त्यातला मार्ग काढायचा प्रयत्न करू. पण तर तुम्ही जरूर या, कारण काय बघा म्हणजे तुमचं आता तुम्ही उपोषण केलं, हा मुद्दा तुम्ही ऐरणीवर आणला, लोकांनी देखील त्याला एक चांगलं समर्थन दिलं, पण शेवटी मार्ग तर बैठकीतला आणि चर्चेतच निघेल की. तर त्यामुळे मला असं वाटतं की आता उपोषण सोडावं, आम्ही नीट दखल घेतली याची आणि आपण चर्चा करू. वेळ आहे ना 2 मिनिटं आपल्याला. मी मागच्या वर्षी पंढरपूरला याच मुद्द्यासाठी 16 दिवस उपोषणाला बसलो होतो. बर त्यावेळेस माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते. हो, आणि त्यावेळेस नाही बरोबर त्यावेळेस पहिल्यांदा शंभूराज देसाई साहेब आणि चंद्रकांतदादा पाटील आले होते. हो हो पडळकर साहेब असतील, प्रकाश अण्णा असतील. मी त्यांना म्हटलं तुम्ही असं बोलले आणि उपोषण सोडून फायदा नाही, कारण याच्या अगोदर कितीतरी आंदोलन झाले, प्रत्येक वेळेस शब्द दिले गेले, तुम्ही आम्हाला लेखी काहीतरी द्या. संजय साहेबांनी त्यांच्या सैनिक एक पत्र दिलं ही बातमी तुमची 15 दिवसात होईल, याच्या अशा अडचणी आहेत, याचा पूर्ण आम्हाला 1 महिना लागेल. ते पत्र आज माझ्याकडे. आता 1 वर्ष कंप्लीट झालं. 25 सप्टेंबरला मी उपोषण सोडलं होतं 16 दिवसाचं माझ्यासोबत आमचे. बरोबर आहे, तेच बरोबर आहे. आता काय झालंय, एक म्हण आहे की तोंड एकदा पोळलं की आपण ताकही उगून येतो. नाही, म्हणूनच माझं म्हणणं काय बघा, कोणी काही म्हणजे मी लिहून दिलं त्यांनी लिहून दिलं तरी जोपर्यंत आपण चर्चा करत नाही ना, बरोबर त्यातनं मार्ग निघू शकत नाही. बघा हे जर सोपं असतं तर आतापर्यंत होऊन गेलं असतं. पण तुम्हाला माहिती आहे लोकांनी केसेस केल्या, कोर्टात केसेस झाल्या, आपण भूमिका मांडली, आपण त्याच्यामध्ये आपली बाजू घेतली, परत त्यात काही कोर्टाने अडचणी निर्माण केल्या. जुना एक अहवाल मागच्या सरकारने काय पाठवला तोही तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे काय अडचणी निर्माण झाल्या. तर आपल्याला बसून त्यातनं नीट नागपूरला तेव्हापासून आंदोलनात अजून नाही पाहिजे, त्यात स्ट्रॉंग कार्यकर्ता होतो रस्ता अडवणारा. तर हा विषय वेगळा आहे. आता मी याच्यात दुसरा एक पर्याय बोललो, आता साहेबांना त्यांना सांगितलं की जे 3% आम्हाला सेपरेट प्रेम धनगरांविषयी, धनगरांचं तुमचं प्रेम 2000 पासून 14 पासून आपण राहता ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंत धनगर आपल्याला भर भरून देतात. आता आमची विनंती हे जे 3.5% आहे तो विषय सोडून द्या. कोर्टाचा विषय, कटकटीचा विषय, लोक कोर्टात जातात, भांडणी करतात, 3.5% आहे. हे जर आपण एसटी तिथं आता एसटीची सुप्रीम कोर्टानं पण त्याला मान्यता दिली, तुम्ही उपयोगी करू शकता.
तर एसटीसी मूळ आदिवासी 7% त्यांचं तसंच आम्हाला त्यांचा अजिबात नाही जायचं आम्हाला आमचा हक्काचा असून आम्ही हक्क सोडतो आज रोजी इथं. त्यांना एसटी करा आम्हाला एसटी बी जे काय करायचं ते करा. नाही प्रॉब्लेम तिथे तुम्हाला सांगतो काय येतोय. आपण मागच्या हेच सुचवलं होतं आपण जे करणार होतो हेच करणार होतो पण त्यातला प्रश्न एवढाच निर्माण होतो की हे एसटीचं आरक्षण तुम्हाला माहितीये की केंद्र सरकार राष्ट्रपतीच्या मान्यतेने देतो. त्याकरता राज्य सरकारला अहवाल पाठवावा लागतो. तर तो जो अहवाल पहिला मागच्या सरकारने एसटीत बसत नाही असा पाठवला म्हणून आपण टीस तयार केलं आणि मग टीस मध्ये त्यांनी अर्धा आपल्या बाजूने दिलं अर्धा आपल्या विरोधात दिलं त्याच्यामध्ये ती अडचण झाली. तर आताही म्हणजे हे राज्य सरकार जसं समजा एक मराठा आरक्षण आहे एक प्रिस्क्राईब केलेली यंत्रणा आहे त्या यंत्रणेमध्ये या 30 सारख्या टीआरएस आपल्या त्या टीआरटीआय सारख्या एक 5-7 या संस्था त्या संस्थांनी अभ्यास करून त्यांनी रिकमेंड केलेला एक रिपोर्ट लागतो. तो रिपोर्ट राज्याला पाठवावा लागतो. तो केंद्रातलं जे आपलं जनजाती आयोग आहे ते जनजाती आयोग त्याच्यावर रिपोर्ट देतं. त्या रिपोर्टच्या आधारावर मग केंद्र सरकार ते वर्गीकरण करतं. म्हणजे आपल्याला एनटी आपल्याला करता येतं पण एसटी आपल्याला करता येत नाही त्याचे अधिकार आपल्याला नाही. म्हणून मी म्हटलं की या गोष्टी जर आपण बसलो तर मग त्यातला कसा मार्ग काढायचा त्यातल्या काय अडचणी आहे त्यातला मार्ग काढू ना आपण. त्यातही साहेब माहिती केंद्र सरकार 2014 पासून आपलं तेव्हा इच्छाशक्ती असली साहेब तर सगळं होतं. म्हणजे मला आता म्हणजे परत काय होतं ऐका ना केंद्र सरकार हाती नाही. तुम्ही लक्षात घ्या सुप्रीम कोर्टाने जी प्रोसेस प्रिस्क्राईब केली आहे म्हणून आपण मग कोर्टाचा आपण विषय का केला. आपण सुप्रीम कोर्टाने जे प्रिस्क्राईब केलं आहे त्यानुसार ते बसवलं पाहिजे म्हणून कोर्टात गेलो. आपण ती भूमिका म्हटली पण तुम्हाला ते शेवटच्या क्षणी आपल्या 2 संघटना दोघांचा त्या विवादामध्ये त्यांनी थोडासा प्रॉब्लेम तयार केला आणि आपल्या बाजूने असलेलं थोडं इकडे तिकडे झालं पण काही हरकत नाही अजूनही ते आपल्या हातून नाही गेलेलं. म्हणून मी काय म्हणतो तुम्ही एकदा जर बसलात आणि असं आहे की कदाचित मी राजकीय माणूस आहे मी चुकीचं सांगेन पण म्हणून तुम्ही जो म्हणाल तर त्या प्रकारचा वकील आपण बसवू आपण एजी बसवू ही प्रोसेस समजून घ्या. मग या प्रोसेसमध्ये जी राज्य सरकारला भूमिका घेते राज्य सरकार घेईल राज्य सरकार मागे हटणार नाही पण ती सगळी प्रोसेस केल्याशिवाय हे होऊ शकत नाही. म्हणजे मला कोणीही मोठ्या वकिलाने पटवून द्यावं की बिना प्रोसेसचं येऊ शकते तर मी तेही करायला तयार आहे पण ते नाही होऊ शकत कारण हे संवैधानिक आरक्षण आहे. आपण जे मराठा आरक्षण वगैरे देतो हे संवैधानिक नाही हे स्टॅट्युटरी आहे हे संवैधानिक आहे. एसटी आणि एसटी हे संवैधानिक आरक्षण आहे त्यामुळे त्याची एक प्रोसेस वेगळी आहे. तुम्ही त्याला एसटी ए म्हणा बी म्हणा सी म्हणा काही केलं तरी प्रोसेस तीच आहे प्रोसेस वेगळी नाही आहे. म्हणून तुम्ही माझी तुम्हाला विनंती तुम्ही जरा आमच्या सोबत बसा आपण बसून यातून कसा मार्ग काढायचा करू. आणि तुम्हाला एक माहिती आहे की आम्ही म्हणजे आमची भूमिका पहिल्या दिवशीपासून आहे आपल्या बाजूची आम्ही कुठे आणि आता तर तुम्ही इतकी चांगली भूमिका घेतली की तुम्हाला एसटीचं जे काही आत्ताचं आहे त्याच्यामध्ये घुसायचंच नाहीये त्याच्यामुळे तुम्ही फार चांगली भूमिका मांडलेली आहे त्यामुळे त्याच्यातलाही मार्ग आपण काढू शकतो. पण हे कसं आहे हे तुम्ही तिकडे बसले फोनवर आपण बोलतोय यांनी होणार नाही. आपल्याला बैठकीत समोरासमोर बसून काही अडचणी अजून आहेत त्या अडचणी कशा दूर करायच्या याचा प्रयत्न करावा लागेल आणि त्यातला मार्ग काढावा लागेल. चालेल ना साहेब. आता हे हा झाला तुमचा आम्ही जे एसटीचं सांगितलं एजीसी करायचं आपण समजा ते आपण काही पर्याय काढून हे करून लागू करतो तुम्हाला नाही ते तुम्हाला लागू करून फायदा होत नाही कारण मराठा समाजाला ही आता जे आपण लागू केलं हैदराबाद ते आरक्षणाकरता लागू केलेलं नाहीये हे जातीकरता लागू केलं आहे. ते आरक्षणाकरता लागू नाहीये ते फक्त जातीकरता म्हणजे कोणाची एंट्री जर कुणबी असेल तर कुणबी समाजाला जे आरक्षण इथे ते आरक्षण मिळत आहे. आता आपली एंट्री जर त्यात धनगर मिळाली तरी आपल्या जे धनगर समाजाचं आरक्षण हे एंटिटीच आहे ते एसटी नाही आहे त्यामुळे हैदराबाद गॅजेट लागू करूनही त्याचा फायदा होत नाही. नाही मला ते नाही म्हणायचं की हे जर 36 नंबरला जे धनगर आहे ते कोण आहे आपण सुद्धा एक कोर्टात ऍफिडेव्हिट केलेलं आहे. आपण तेच सांगितलं ना आपण कोर्ट अजून कोर्टात ते झालं नाही. तुम्हाला माहिती आहे ते शेवटची काय भांडण झाली म्हणून आता आपण त्याच्यात सुप्रीम कोर्टाची भूमिका घेतोय. 36 नंबरचे धनगर म्हणजे हे धनगराची भूमिका आपण सुप्रीम कोर्टाने घेतली आहे. याला सगळं फार विलंब होतोय साहेब या गोष्टीला मला असं वाटतं. बरोबर आहे पण आता दादा तुम्ही एक लक्षात घ्या
की ज्या गोष्टी कायद्याच्या आहेत त्या कायद्याची होतील की नाही, त्या कायद्याच्या बाहेर जाऊन तर करता येणार नाही. म्हणून तर मी म्हटलं तुम्ही एकदम चांगली भूमिका घेतली आहे की आदिवासींच्या ह्याच्यात तुम्हाला कुठे वाटेकरी व्हायचं नाही, तुम्हाला तुमचं स्वतंत्र पाहिजे आहे. त्यामुळे आता आदिवासी समाजाचंही आपण त्यांच्याशी चर्चा करू शकतो, त्यांनाही सांगू शकतो की तुमच्या ह्याच्यात शिरायचं नाही आहे, त्यामुळे तुम्ही विरोध करू नका आणि आपण कायद्यात ते कसं बसवायचं या संदर्भातला प्रयत्न करूया. आम्हाला जेव्हा आम्ही प्रामाणिकपणे पाहतो, मी तुमचं शिवरीचं भाषण फार काळजीपूर्वक ऐकलं, मी तसं ऐकत असतो. तुम्ही तिथं म्हटले की तुम्ही मागत राहा आम्ही देत राहतो, आमची देण्याची भूमिका आहे. तर तुम्ही द्याल ही खरोखर प्रामाणिकपणे अजूनही म्हणजे की काय तुमचा भावना आहे तुम्ही बघा ना. म्हणून जोपर्यंत ते कायदेशीर होत नाही तोपर्यंत आपण आदिवासीच्या योजना लागू केल्या, त्या संदर्भात पैसे पण आपण दिले, त्या सगळ्या गोष्टी आपण केल्या. त्या योजनांचा फार घोटाळा आमच्या समोर आल्यावर तो विषय बोलेल. त्यामध्ये काय फायदा ते आम्हाला योजना मी आता जे मागण्या दिल्या आहेत मला लोक सगळे माझ्याकडे येत होते आमचे, हो याच्यात ही टाका ती टाका ती टाका. मी माझ्या जीवनात एकच मागणी टाकली. आम्हाला जर विमान भेटलं तर हे खटारा गाड्या घोड्या ह्या कशाला पाहिजे आम्हाला? नाही त्याचं बरोबर आहे, ते आपण बाकी आम्हाला ऑटोमॅटिक मिळणार. ते तर बरोबर आहे. ही स्टॉप गॅप अरेंजमेंट त्याचं आहे. जोपर्यंत अमृत मिळत नाही तोपर्यंतची अरेंजमेंट आहे, अमृत मिळवायचंच आहे. आता याच्यात एक पर्याय म्हणजे आता आपल्याशी चर्चा झाली, सगळे मंडळी आपला विषय आमच्या मनात आपल्याविषयी हे प्रामाणिकपणे कबूल करतो. जी हे बोलताना सुद्धा जनतेत बोलताना सुद्धा म्हणतो दिलं तर देवा बोलतील नाही तर परत गॅरंटी. आम्ही काय करणार तुम्हाला सांगतो, तुम्ही नाही दिलं मी आपला गावोगाव फिरणार, लोकांना तुमच्या नावाने शिवाय म्हणतो आपल्या दिलं बरोबर यांना मतदान करू नका. आम्ही काँग्रेसला मतदान करणार, राष्ट्रवादीला करणार, सेनेला ते देखील एक काही मला गॅरंटी. बरोबर. त्याच्यामुळे आता मी प्रामाणिकपणे विनंती करतो की तुम्ही हायचे विषय हे मला तुम्ही घरी देखील द्या तुमच्या सैनिकी. मी अजून 16 दिवस उपोषण केलं पंढरपूरला, आता माझा 11वा दिवस आहे, अजून मला 5 दिवस तिथे तुम्हाला ऐका ना, यातल्या काही म्हणजे जी भूमिका आता मांडली ना ती लिहून मी तुम्हाला चर्चेला निमंत्रित करतो. आणि मी तुम्हाला एक सांगू का, शेवटी चर्चेने यातला मार्ग निघू शकेल. बाकी म्हणजे उपोषण तुम्ही आता करून उपोषण आपण कशा करता करतो त्या आयडियावर आलेला आहे. त्यामुळे आता चर्चा करून त्यातला आपण मार्ग काढायचा प्रयत्न करू. मी पत्र तुम्हाला पाठवतो तशा प्रकारचं, तुम्ही त्या पत्राचा सन्मान करून चर्चेला या. तर आता आम्ही 1 तारखेचा 21 टक्क्याच्या आमचं आम्ही ते आवाहन केलेलं होतं. त्याच्या अगोदर आपण हे सगळं केलं तर मी उद्या पत्र पाठवतो. वगैरे सगळं चाललेलं आहे, त्यामुळे आपल्याला आता या सगळ्या गोष्टी करायच्या नाही. मी तुम्हाला उद्या पत्र देतो, तुम्ही त्याच्या पत्राचा थोडासा आदर ठेवून आणि या संदर्भात आपण चर्चे करता या. चालेल. ते पत्र तुम्ही ते म्हणजे मी जे 2 मुद्दे सांगितलेले मला एक तर तुम्ही जे लिगली 36 नंबर आहे त्याच्याप्रमाणे धनगडचं आपण तसाही काढू शकतो जर काढायचा. नाही याचा GR काढायचा आपल्याला अधिकार नाही दादा. नाही आपण ते त्याच्यावर आपल्यावर लेखी आपल्याकडे एजीचं ओपिनियन आलंय की तसा GR नाही काढतायत आपला. तुम्ही त्या पद्धतीने काय करावं तुम्ही कशा पद्धतीने सोडवाल हे मला सविस्तर लिहून दिलं आपल्या सहीनं. आणि ते जर मला पटलं की आता आज काय झालंय साहेब, मी जरी आज आपल्याशी बोलत असलो म्हणजे दीपक मोराने हा आता समोर चेहरा किंवा आवाज जरी असला तर आपण पाहिलं की आमच्या जालन्यामध्ये जितके लोक या ड्रोनमध्ये शहरात दिसले त्याच्यापेक्षा सर्व लोक पोलिसांनी 10 किलोमीटर साईड आणून ठेवलं. दिवस दिले नाही साहेब आतमध्ये. बरोबर. आतमध्ये शहरात माणसांना जागाच नव्हती, त्यांनी बाहेर बाहेर निघून गेलो. आपण या सगळ्या लोकांचा विश्वास म्हणायचा यांच्या नजरा माझ्याकडे. तेव्हा काय आहे की माझं मत तेच आहे की उपोषण धरणे आणि या सगळ्या गोष्टी या महत्वाच्या आहेत, पण यांनी प्रश्न सुटणार नाही. प्रश्न अमोरासमोर बसूनच सुटणार आहे. आपण जे आता एक पत्र जे असले माझ्या विश्वासात ठेवून, कारण उद्या मग मी त्याविषयी निर्णय घेतो. पण मला तुम्ही म्हणलं होतं खात्रीशीर असलं तर निर्णय 100% घेता काही अडचण नाही. काही बोलतात आपल्याशी